विजयराव त्यांच्या परिवारासह नागपूरला राहत होते. त्यांचा एकुलता एक मुलगा रवी आणि सून कविता एवढेच त्यांचे कुटुंबीय होते. रवी 3 वर्षाचा असतानाच विजयरावांच्या पत्नीचे निधन झाले होते. त्यांची पत्नी सुमित्राबाई दुसऱ्यांदा गरोदर राहिल्या होत्या. पण बाळंतपणाच्या वेळेस त्यांची प्रकृती जास्त बिघडली, म्हणून पोटातल्या बाळासोबतच त्यांचाही मृत्यू झाला. त्यांच्यावर अंत्यविधी पार पडल्यानंतर विजयराव मोठ्या कष्टाने आपल्या एकुलता एक मुलगा रवीसोबत आणि वृद्ध आईसोबत राहू लागले. आता तर त्यांच्या आईचे सुद्धा खूप वय झाले होते. तरीही ती आपल्या मुलाची व नातूची जमेल तशी काळजी घ्यायची. विजयरावांची सरकारी नोकरी होती, त्यामुळे त्यांचं घर व्यवस्थित चालत होते. तरीही एका गोष्टीची कमी होती, आणि ती म्हणजे विजयरावांना त्यांच्या पत्नीची खूप आठवण यायची. त्यांचा मुलगा रवी ही आईसाठी रात्रंदिवस रडायचा. रवीची आजीसुद्धा त्याला खूप जीव लावायची. पण एका दिवशी त्या विजयरावांना म्हणाल्या, बेटा, या मुलाला आईची गरज आहे. तू दुसरे लग्न का करत नाहीस? माझं काय, मी आज आहे आणि उद्या नाही. मी गेल्यानंतर तुमच्याकडे कोण लक्ष देणार? यावर प्रत्येक वेळी विजयराव लग्नाचा विषय टाळत म्हणायचे, अगं आई, तू आहेस ना आमची काळजी घ्यायला. तू विनाकारण काळजी करतेस. तू कुठे जाणार आहेस? खरं तर विजयरावांना त्यांची आईसोबत असताना कोणाची उणीव भासत नव्हती. पण इथेही नियतीला काही वेगळेच मान्य होते. एके दिवशी विजयरावांची आई जिनावरून पाय घसरून पडल्या. त्यामुळे त्यांच्या मेंदूला मार लागला आणि त्यांचा जागीच मृत्यू झाला. आता विजयराव आणि त्यांचा मुलगा रवी दोघेही एकटेच पडले होते. तसे तर विजयरावांना 2 भाऊ होते, पण तेही दोघेही आपापल्या बायकांना घेऊन वेगळे राहत होते. त्यांच्या घराची वाटणी झाली होती आणि विजयरावांच्या वाट्याला आई आली होती. त्या आईचेही आज निधन झाले. अगोदरच त्यांची पत्नी त्यांना सोडून गेली होती. आता आईच्या जाण्याने विजयराव संपूर्णपणे एकटे पडले होते. त्यांच्यासाठी मुलाचे संगोपन करणे खूप कठीण झाले होते. विजयराव दररोज रवीला शाळेत सोडून दिवसभर कामाला जायचे आणि संध्याकाळी लवकर घरी यायचे आणि आपल्या मुलासोबत वेळ घालवत होते. देवाच्या कृपेने त्यांचे शेजारीही दयाळू होते. विजयरावांच्या अनुपस्थितीत ते त्यांच्या मुलाची काळजी घेत होते, त्याला जीव घालत होते, त्याला सांभाळत होते. असेच दिवस जात होते, पण दिवसेंदिवस विजयरावांच्या अडचणीही वाढत होत्या. एका दिवशी त्यांचा भाऊ आणि वहिनी मिळून त्यांना लग्न करण्याचा सल्ला देतात. विजयरावाने ज्या गोष्टीसाठी नेहमी नकारच दिला होता, आज तीच गोष्ट त्यांना योग्य वाटत होती. त्यांनी विचार केला की रवीला असे एकटे सोडून मी किती दिवस कामावर जाणार? त्याची काळजी घेण्यासाठी त्याला खरंच आईची गरज आहे. मी रवीच्या अशा प्रकारे चांगले संगोपन करू शकत नाही. असा विचार करून विजयरावांनी आपल्या भावाला चांगली मुलगी बघायला सांगितली. त्यांच्या भावानेही त्यांना समजुतीनुसार चांगली मुलगी बघितली आणि विजयरावांना सांगितले की तू जाऊन त्या मुलीला बघून ये आणि तुझी संमती कळव. दुसऱ्या दिवशी विजयराव मुलगी पाहायला जाणार होते. त्याच दिवशी अचानक त्यांनी वर्तमानपत्रात एक प्रसंग वाचला. त्यात लिहिलं होतं की एका माणसाची बायको वारली होती, म्हणून त्यांनी दुसरे लग्न केले. लग्न झाल्यावर काही दिवस ती दुसरी बाई त्या मुलांबरोबर चांगली वागली, त्यांच्यावर खूप प्रेम करायची. पण हा सगळा तिचा दिखावाच होता. तिने हळूहळू तिचे खरे रंग दाखवायला सुरुवात केली. पतीच्या गैरहजेरीत ती त्या दोन्ही मुलांना छळ करू लागली. तिने हळूहळू त्या दोन्ही मुलांपैकी लहाण्याला त्रास देऊन देऊन मारून टाकले आणि दुसरा मुलगा जो मोठा होता तिने त्याच्यावर लहान मुलाच्या खुनाचा आरोप केला आणि त्या गरीब मुलानेही भीतीने ते मान्य केले आणि आता त्याला तुरुंगात टाकण्यात आले आणि तो सध्या बालसुधारगृहात आहे. हे बातमी वाचल्यानंतर विजयरावांच्या अंगावर काटे उभे राहिले. त्यांनी लगेचच लग्न न करण्याचा निर्णय घेतला. त्यांना मनातून खूप भीती वाटत होती, कारण त्यांनी अगोदरच जीवापेक्षा प्रिय असलेल्या त्यांच्या बायकोला गमावले होते आणि आता आपल्या एकुलता एक मुलाला त्यांना गमवायचे नव्हते. एका प्रेमळ आईप्रमाणे त्यांचे हृदय वितळू लागले आणि त्यांनी लग्न न करण्याचा निर्णय घेतला. काही दिवसातच त्यांची बदली नागपूर येथे झाली. त्यांनी गावातील जुने घर विकले आणि ते नागपूरला राहायला गेले. हळूहळू त्यांचा मुलगा रवीही आता मोठा होऊ लागला. रवी चांगला अभ्यास करून चांगल्या नोकरीला लागतो आणि तो त्यांच्या ऑफिसमधल्या कविता नावाच्या मुलीच्या प्रेमात पडतो. रवीने हा प्रकार त्याच्या वडिलांना सांगितला. तेव्हा विजयरावांनी यासाठी सहमती दर्शवली, जेणेकरून त्यांच्या मुलाला हवे ते सुख मिळावे, तो सदैव आनंदी राहावा. म्हणून विजयरावांनी आपल्या मुलाचे लग्न त्याच्या पसंतीच्या मुलीशी लावून दिले.
आता कविता त्यांची सून म्हणून त्यांच्या घरी आली होती. खरे तर कविता आधुनिक युगातील मुलगी होती. तिला तिच्या मनाप्रमाणे राहायला आवडायचे. विजयरावांच्या बाबतीत ती प्रत्येक गोष्टीत कुरकुर करायची. विजयरावांना सुनेचा स्वभाव थोड्या प्रमाणात खटकत होता, परंतु त्यांना यात काही हरकत नव्हती. त्यांना वाटायचं की ती अजून लहान आहे. जोपर्यंत माझे हातपाय सही सलामत आहे तोपर्यंत मी माझे स्वतःचे काम करू शकतो. आणि राहिली गोष्ट सुनबाईची, तर ती स्वतःचं तिचं आयुष्य आहे. तिला हवं तसं ते जगू शकते. सर्व काही त्यांनी त्यांच्या मुलावर आणि सुनेवर सोडलं होतं. एका प्रकारे त्यांचे कुटुंब सुखी जीवन जगत होते. पण एका दिवशी त्यांच्या घरातील सुखाला कोणाची तरी नजर लागली. एक दिवस विजयराव बाथरूममध्ये पाय घसरून पडले आणि बेशुद्ध झाले. जेव्हा ही गोष्ट रवी आणि कविताला समजली तेव्हा त्यांनी लगेचच त्यांना उचलून हॉस्पिटलमध्ये दाखल केले. 3 दिवस ते बेशुद्ध अवस्थेतच होते आणि जेव्हा चौथ्या दिवशी शुद्धीवर आले तेव्हा त्यांचा एक हात, एक पाय आणि चेहऱ्याची एक बाजू अर्धांगवायू झाल्याचे कळले. आता विजयरावांना काही बोलता येत नव्हते. त्यांना त्यांचा एक हात आणि एक पाय उचलता येत नव्हते. हे बघून त्यांच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागतात. आधी रवीने त्यांना धीर दिला की बाबा तुम्ही कशाला रडताय, आम्ही आहोत ना तुमच्यासोबत, आम्ही सेवा करू तुमची. पण ते म्हणतात ना की कोणी आजारी पडल्यावर 1-2 दिवस सर्वजण त्यांची सेवा करतात, परंतु हळूहळू त्या व्यक्तीला त्याचा कंटाळा येऊ लागतो आणि त्याचा तिरस्कार वाटू लागतो. मरेपर्यंत निस्वार्थीपणे सेवा करणारे फार कमीच लोक असतात. रवी तर म्हणाला होता की आम्ही तुमची चांगल्या प्रकारे सेवा करू, पण आता ती सेवा तो पूर्णपणे करेल तेव्हा ना. विजयरावांना हॉस्पिटलमधून त्यांच्या घरी आणले. त्यांची सून आणि मुलगा मिळून त्यांची सेवा करतात, पण हळूहळू सुनेला त्यांच्या सेवेचा कंटाळा येऊ लागतो. त्यांची घाण पुन्हा पुन्हा साफ करून तिला उलटी व्हायची. हळूहळू कविताने सासऱ्यांची सेवा करणे बंद केले आणि सर्व जबाबदारी नोकरावर दिली. नोकर तो नोकरच असतो, तो काय करणार. वेळ मिळेल तितकी त्यांची सेवा करायची, मग घरातली इतर कामात व्यस्त व्हायचा. कारण त्याने दुसरे काम केले नाही तर कविता त्याला शिव्या देऊन दिवसभर त्याच्या मागे कटकट लावायची. आणि जेव्हा तो संध्याकाळी रवी घरी यायचा तेव्हा ती त्यालाही विजयरावांच्या गोष्टी सांगून कटकट करायची आणि वारंवार तुझा बाप असा, तुझा बाप तसा अशी म्हणायची. बायकोच्या बोलण्याने रवीही वैतागला होता. वडिलांची सेवा करून घाण साफ करून त्यालाही त्रास आला होता. विजयरावांना स्वतःच्या अशा अवस्थेवर खूप रडू यायचे. त्यांना वाटले होते की माझा मुलगा आणि सून सेवा करतील, पण घडले वेगळेच. आता रवी आणि कविताला तर विजयराव कचरा वाटू लागले होते. असा कचरा ज्याचा दिवसेंदिवस दुर्गंधी यायला लागते आणि लोकांना लवकरात लवकर तो कचरा घराबाहेर फेकून द्यायचा असतो. अशीच अवस्था आता यशवंतरावांची झाली होती. एक दिवस कविताचा वाढदिवस होता. तेव्हा कविताचा भाऊ आणि वहिनी त्यांच्या घरी आले होते. कविताचा वाढदिवस मोठ्या धूमधडाक्यात साजरा केला जात होता. विजयराव बसले होते. त्यांना खूप जोरात टॉयलेट आली होती, परंतु त्यांना ते सांगता येत नव्हते आणि तिथे त्यांच्या चेहऱ्यावर बघायला कोणी जवळ नव्हतं. वाढदिवसाच्या पार्टीत सर्व आनंदाने गात आणि नाचत होते. अनेक प्रकारचे पदार्थ चाखत होते, पण इकडे कोणाचेही लक्ष नव्हते. विजयरावांना ते सहन झाले नाही आणि त्यांनी व्हीलचेअरवरच त्यांचे कपडे खराब केले. जेव्हा विष्ठेचा घाण वास येऊ लागला तेव्हा ही दुर्गंधी कुठून येत आहे असा प्रश्न लोकांना पडला. मग कविताने विजयरावांकडे पाहिले तेव्हा विजयराव डोळे मिटून अत्यंत दयनीय अवस्थेत सारखे रडत होते. परंतु कविताने त्यांच्यावर दया दाखवली नाही. ती रागाने त्यांच्यावर खूप ओरडली आणि सासऱ्याला एक ओढून चापट मारली आणि व्हीलचेअर ओढून बाथरूममध्ये घेऊन गेली आणि त्यांना बाथरूममध्ये ढकलून दिले. तेव्हा विजयराव असह्यपणे बाथरूममध्ये पडले. कविताने तिच्या नोकराला सगळी घाण साफ करायला सांगितली आणि रागाने पाय आपटत ती तिच्या खोलीत गेली. तिने तिथे रवीला वाईट बोलायला सुरुवात केली की आता खूप झाले, पाहुण्यांमध्ये माझा खूप अपमान झाला आहे. आता घरी आनंद साजरा करणे सुद्धा कठीण झाले आहे. या म्हाताऱ्याची विष्ठा दिवसरात्र बघावी लागते. आश्चर्याची गोष्ट म्हणजे रवीला आईवडिलांबद्दल वाईट वाटले नाही. सर्व पाहुणे निघून गेले तेव्हा रवी विजयरावांजवळ येऊन त्यांना वाईट साईड बोलू लागला. बिचाऱ्या नोकराने विजयरावांना स्वच्छ केले आणि त्यांना स्वच्छ कपडे घातले, व्हीलचेअर साफ केली आणि त्यांना खोलीत आणून त्यांना जेवण भरवले.
विजयरावांच्या मुलापेक्षा तर तो नोकरच किती पट चांगला होता, जो काही पैशांसाठीच त्यांची सेवा करत होता. परंतु तुझ्या बापाने आपले संपूर्ण आयुष्य, संपूर्ण संपत्ती आपल्या मुलाच्या स्वाधीन केली, त्याची प्रत्येक इच्छा पूर्ण केली. एक आई बनून दिवसभर धावपळ करत राहिला. आज त्याच बापाला तोच मुलगा समजून घेत नव्हता. त्याच्यापेक्षा चांगला तर एक नोकर होता, जो त्यांची सेवा करत होता. कसे तरी रात्र निघून जाते. सकाळच्या वातावरणात चांगले नव्हते. कविताने घरात सर्वत्र शोकाकुल वातावरण निर्माण केले होते, जसं कोणाचा मृत्यू झाला आहे. आणि असेच दिवस जात होते. आणि एक दिवस रवीला परदेशातून पत्र येते. रवीला परदेशात एका चांगल्या कंपनीमध्ये नोकरी लागली होती. त्यासाठी त्यांनी आधीच अर्ज केला होता. आता तर त्याच्या आनंदाला सीमाच राहिली नव्हती. कविता तर खूपच खुश झाली आणि तिने मनात विचार केला की चला, शेवटी या म्हाताऱ्यापासून दूर जायची वेळ तर आली. आता दोघेही मोठ्या उत्साहाने तयारी करू लागले. काही दिवसांनी त्यांचा विजा बनवून तयार झाला. बायकोसोबत सर्व सामान बांधून घराच्या मुख्य खोलींना कुलूप लावून त्यांच्या चाव्या स्वतःकडे घेऊन रवीने वडिलांच्या खोलीची चावी नोकराला दिली. असे सांगून की तू बाबांची काळजी घेताना वेळोवेळी खाऊ पिऊ घाल. काही अडचण असेल तर मी तुझ्या खात्यात पैसे टाकत राहील, असे सांगून तो निघून जातो. रवी आपली सर्व जबाबदारी आपल्या नोकरावर टाकून पत्नी आणि सामानासह आनंदाने परदेशात निघून जातो. पण जातानाही तो त्यांच्या वडिलांशी एक शब्दही बोलत नाही. त्या घरात फक्त नोकर रामू आणि विजयराव हे दोघेच राहिले होते. रामू आपल्या मालकांची चांगली सेवा करू लागतो. त्या घरात त्याला कशाचीही कमतरता नव्हती. तो विजयरावांची खूप चांगल्या प्रकारे काळजी घ्यायचा, त्यामुळे विजयरावही रामूवर खुश होते. एका दिवशी सकाळी विजयरावांच्या औषधीची वेळ झाली होती. तेव्हा रामूने स्वयंपाकघरात बघितले तर पीठ संपले होते. आता भाकर किंवा पराठा बनवायला पीठ नव्हते, जेणेकरून तो काहीतरी बनवून विजयरावांना खाऊ घालून त्यांना औषधे खाऊ घालू शकेल. त्याने विचार केला की काही हरकत नाही, आपण बाजारात जाऊन पीठ आणि काही आवश्यक वस्तू घेऊन येऊ. असा विचार करून तो गरीब नौकर बाजाराच्या दिशेने निघाला. तर बाजारातून ब्रेडचे पॅकेट घेतले, काही आवश्यक वस्तू खरेदी केल्या आणि पीठ विकत घेऊन घरी येत असताना अचानक त्याला रोडवर एका अनियंत्रित गाडीने धडक दिली. टक्कर इतकी भीषण होती की तो जोरात खाली पडला. त्याचे डोके पूर्णपणे फाटले. स्थानिक लोकांनी त्याला रुग्णालयात दाखल केले. डॉक्टरांनी चेक केलं तेव्हा त्याला डोक्याला मार लागल्याने त्याची प्रकृती गंभीर असून तो कोमात गेल्याचे स्पष्टपणे सांगण्यात आले. बिचारा विजयरावांचा एकमेव आधार होता, तोही कोमात गेला. इकडे रामूने विजयरावांच्या त्यांच्या खोलीला बंद करून घराला बाहेरून कुलूप लावले होते. त्याने विचार केला होता की घरात खूप सामान आहे आणि काही पैसेसुद्धा आहेत. दार उघडे सोडले तर चोर येतील आणि चोरी करतील, असा विचार करून नोकराने विजयरावांच्या खोलीचे दार बंद करून घराला कुलूप लावले आणि चावी सोबत घेतली होती. आता तो कोमात गेला होता आणि इकडे बिचारे विजयराव त्या खोलीत भुकेने आणि तहानेने कासावीस होत होते. त्यांनी शेजाऱ्यांना आवाज देण्याचाही प्रयत्न केला, पण तोंडातून आवाज निघत नव्हता. अर्धांगवायू झाल्यामुळे त्यांना स्पष्ट बोलता येत नव्हते. त्यांनी दार उघडण्याचा प्रयत्न केला तरी एका हाताने ठोठावल्यावरही आवाज निघत नाही, जेणेकरून लोकांना तो ऐकू देईल. विजयरावांची अवस्था खूपच बिकट झाली होती. 4-5 दिवस झाले होते तरी ते एका जागेवरच त्यांनी केलेल्या घाणीमध्ये लोळत होते. ते डोळ्यात अश्रू आणून विचार करत होते की या दिवसासाठीच मी माझ्या मुलाला लहानाचे मोठे केले होते का? माझा जीवही ओवाळून टाकत होतो मी त्याच्यावर. तू नसताना मी त्याला आईशी कधी कमी भासू दिली नाही आणि आज तोच मुलगा मला या अवस्थेत एकट्याला सोडून निघून गेला. जर मी दुसरे लग्न केले असते तर आज माझ्या बायकोने निदान या अवस्थेत तरी माझी सेवा केली असती. हे सर्व विचार करून त्यांना खूप रडू येत होते. ते लहान मुलासारखे डसाडसा रडत होते, परंतु त्यांचा आवाज, त्यांचे दुःख ऐकणारे तिथे कोणीच नव्हते आणि ते त्याच्या अवस्थेत पडून होते. असे करत करत 8 दिवस निघून जातात. 9व्या दिवशी बिचाऱ्या विजयरावांचा काहीही न खाण्यापिण्यामुळे दुर्दैवी मृत्यू होतो. आणि आश्चर्याची गोष्टी म्हणजे विजयराव हे जग सोडून गेले आहे आणि त्यांचा इतका वेदनादायक मृत्यू झाला आहे हे कोणालाच माहिती नव्हते. विजयरावांचे निधन होऊन 4 महिने झाले होते. 4 महिने तो मृतदेह त्या बंद खोलीत होता
आजूबाजूचे शेजारीही त्यांच्या घरी येत जात नव्हते. अशा परिस्थितीत त्यांना कोण बघणार होतं? इकडे रवीचं कवितासोबत भांडण झाले. कविता दुसऱ्याच कोणाच्या प्रेमात पडली होती. ही गोष्ट जेव्हा रवीला माहिती पडली तेव्हा त्याने कविताशी विभक्त होण्याचा निर्णय घेतला. आता रवीला आपल्या वडिलांची आठवण येत होती, म्हणून रवी रोज त्याच्या घरी फोन लावत होता, परंतु त्याच्या वडिलांचा फोन लागत नव्हता. रवीने काहीतरी वेळ नोकर रामूला सुद्धा फोन लावण्याचा प्रयत्न केला, परंतु त्याचा फोनसुद्धा स्विच ऑफच येत होता. काय करावे हे रवीला समजतच नव्हते. कविता त्याला सोडून गेल्यापासून त्याला एकटे राहणे जड जात होते. तेव्हा त्याला आठवले की आपले वडीलसुद्धा आपल्यासाठी नेहमी एकटे राहिले. त्यांनी माझ्यासाठी दुसरे लग्न केले नाही. त्यांच्या मनात आले असते तर त्यांनी दुसरे लग्न करून स्वतःचा संसार थाटला असता, परंतु मला त्रास होऊ नये म्हणून त्यांनी एकटे राहण्याचा निर्णय घेतला आणि माझ्यासाठी मरमर राबले. आणि मी त्यांच्या कठीण वेळेमध्ये त्यांना एकटे सोडून परदेशात निघून आलो. माहिती नाही माझे वडील कसे असतील, रामू त्यांच्यावर नीट लक्ष देत असेल की नाही. माझा कोणाशीच कॉन्टॅक्ट होत नव्हता. त्यांचा फोनसुद्धा लागत नाही. त्यांनी विचार केला की आता आपण आज नागपूरला जाऊन बाबांना भेटायचे. आणि मग 4 महिन्यानंतर रवी आपल्या देशात परत आला. तेव्हा तो त्याच्या घरी आला तेव्हा त्याला सर्व काही विचित्र वाटले. त्याचे घर अगदी निरंजन आणि ओसाड धुळीने माखलेले होते. त्यांच्या नोकराचा मागमासूही नव्हता. तो सगळ्यात आधी येतो त्याच्या वडिलांच्या खोलीकडे धावला. तेव्हा त्याला दिसले की वडिलांची खोली तर बाहेरून लॉक आहे आणि खोलीतून काहीतरी वास येतोय. त्याला काहीच समजत नव्हते. त्याने एका मोठ्या दगडाने खोलीचं कुलूप तोडले आणि जेव्हा तो आत जातो तेव्हा आतले दृश्य पाहून त्याचे हात पाय थरथर कापायला लागतात. तो जमिनीवर पडतो आणि मोठ्याने रडू लागतो, कारण त्याच्यासमोर विजयरावांचे मृत शरीर पडले होते, जे पूर्णपणे सांगाड्यात रूपांतर झाले होते. जणू सांगाड्याच्या रूपात आपल्या मुलाची वाट पाहत होते. हे पाहून रवीला खूप पश्चाताप झाला. त्याने केलेल्या कृत्याबद्दल त्याला खूप रडू येत होते. तो गुडघ्यावर बसून जोरजोरात रडत होता, पण आता रडून काय उपयोग? जे व्हायचे होते ते झाले. तो म्हणतो, बाबा मी खूप चुकलो. मी खूप मोठा गुन्हा केला आहे. मी तुम्हाला एकटं सोडायला नको होतं. मी माझ्या वडिलांचा जीव घेतला. मला लाज वाटत आहे स्वतःवर. बाबा तुम्ही जिवंत असताना मी तुमची काळजी घेतली नाही. तुम्हाला एकटे सोडून निघून गेलो. माझ्यामुळेच तुमचा जीव गेला, असं म्हणत रवी जोरजोरात रडत होता. परंतु अशा पश्चातापाचा आता काही उपयोग नव्हता, कारण विजयरावांचा जीव तर 4 महिन्या अगोदरच निघून गेलेला होता. आपण कितीही रडलो, कितीही पश्चाताप केला तरी गेलेला माणूस परत येत नाही. म्हणून आपला माणूस जिवंत आहे तोपर्यंत त्याला जीव लावा. त्या व्यक्तीला मानसन्मान द्या. आजारपणातही त्याची सेवा करताना समजून घ्या, कारण आई वडील आपल्या मुलांसाठी खूप कष्ट घेतात. त्यांच्यासाठी मरमर राबतात आणि त्याच आई वडिलांचे शेवट इतके वेदनामय होतो. मित्रांनो, कोणत्याही आईवडिलांचा शेवट इतका वेदनामय होऊ नये. आजकाल अशा बऱ्याच घटना समोर येत आहेत की वडिलांचा मृत्यू होऊन 2 दिवस झाले आणि त्यांचा वास सुटल्यानंतर त्यांना खोलीतून बाहेर काढण्यात आले, किंवा आईचा मृत्यू होऊन 4 दिवस झाले आणि ती एकटीच राहत होती, म्हणून तिला कोणी बघितलंच नाही. घरातून घाण वास येत होता म्हणून शेजाऱ्यांनी जाऊन बघितले तर त्या म्हातारीचा मृत्यू होऊन 4 दिवस झाले होते. असे आपण नेहमी न्यूजपेपर किंवा बातम्यांमध्ये वाचत असतो किंवा TV वर बघतो. तर मित्रांनो, जर आपण आपल्या आईवडिलांना जीव लावला आणि त्यांना एकटे सोडले नाही तर या घटना नक्कीच कमी होतील आणि म्हाताऱ्या लोकांचे दुर्दैवी मृत्यू होणार नाही. म्हणून नेहमी आपल्या आईवडिलांची काळजी घ्या. तर मित्रांनो, कथा आवडल्यास चॅनलला लाईक, शेअर आणि कमेंट करा आणि अशाच छान छान कथा पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.